नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आरक्षणबद्दल जाणून घेऊया. आरक्षण का दिलेलं आहे आणि काय एवढं महत्त्वाचं आहे? आरक्षण हे मागासवर्गीय जातीवर झालेल्या 5,000 वर्षाच्या अन्यायाची भरपाई आहे. म्हणजे ज्या जातींमुळे अत्याचार झाला, अस्पृश्य मानून ज्यांना शिक्षणापासून नोकरीपासून वंचित ठेवला गेला, साधं जॉब, शिक्षण, पैसा, शेती काही उच्चवर्गीय लोकांनी हडपले होते. त्यामुळे ते समाज कधी वर येऊ शकलेला नाही. सो त्याच्यामुळे हा आरक्षण दिला गेलेला आहे. आरक्षण हे आरक्षण नसून ते एक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजेच मागासवर्गीय जातीतला मुलगा जेव्हा मोठ्या पोस्टला जॉब घेईल किंवा शिक्षण घेईल तर तो त्या जातीला रिप्रेझेंट करेल आणि त्या जातीतल्या लोकांची मदत होईल. जर आज एक मागासवर्गीय जातीतला मुलगा चांगल्या जॉबवर लागला तर त्याला बघून त्या समाजातली बाकी इतर लोकंसुद्धा प्रेरित होऊन त्या आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून हा आरक्षण आहे. आता काही लोक म्हणतात की जातीचं आरक्षण नसला पाहिजे. ज्याच्यात टॅलेंट असेल, जो हुशार असेल, ती नोकरी त्याला मिळाली पाहिजे. पण साधा विचार करा, आज जर अशी पद्धत असती तर परीक्षा फ्रॉड करून मोठे पैसेवाले लोक आपल्या मुलांना नोकरीवर लावलेले असते आणि जे गरीब आहेत, ज्यांना त्यांना पुढे येण्याची संधीच मिळणार नाही. न्यायालयामध्ये जज होण्यासाठी आरक्षण नाही आहे आजही. तिथे रेफरन्स थ्रू जज बनतात. पण काय झालं त्याचं? सर्वात जास्त ब्राह्मण न्यायाधीश बनले. जर तिथे आरक्षण असतात तर त्या जातीतल्या लोकांसाठी तेवढी सीट रिझर्व असते आणि त्याच जातीतला मुलगा तिथे ती नोकरी करू शकला असता. राजकीय आरक्षणात सुद्धा हीच पद्धत आहे. प्रत्येक मागासवर्गीय जातीची सीट रिझर्व आहे, ज्यामुळे त्या समाजातले लोक संसदेपर्यंत पोहोचू शकले पाहिजे आणि आपल्या समाजाचा उद्धार करू शकले पाहिजे. राजकीय आरक्षण नसता तर आज मतचोरी करून सत्ता घेणारे लोक पूर्ण लोकशाही हातात घेतली असते. काही म्हणतील की गरिबांसाठी आरक्षण असला पाहिजे आणि जे नोकरी करतात, जे आर्थिकदृष्ट्या प्रबल आहेत, अशा लोकांना आरक्षण नसला पाहिजे. सो आपल्याला चांगल्याने माहीत आहे की आज मोठ्या नेत्यांकडे सुद्धा BPLचे कार्ड आहे. फेक इन्कम सर्टिफिकेट बनवणे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट नाही आहे. तर ते मोठे लोक फेक इन्कम सर्टिफिकेट देऊन आणि त्याच आपल्या मुलांना मोठ्या पदावर नोकरी करायला लावतील. सो त्याच्यामुळे गरिबीतल्या लोकांना वर येण्याचा चान्स मिळणार नाही. सो त्याच्यामुळे हा आरक्षण दिला आहे. खूप लोक म्हणतात की आता आधीसारखा काळ नाही राहिला, आज कुणी जात मानत नाही, जाती प्रथा बंद झाली, तर आता आरक्षण पण बंद व्हायला पाहिजे. सो मला असं वाटते की जरी मित्र म्हणून सगळे मिळून मिसळून राहतात, पण जेव्हा लग्न करायची वेळ येईल तेव्हा प्रत्येक घरात जात बघितली जाते. मतं देताना सुद्धा आपण जातीचा विचार करतो की हा आपल्या जातीचा आहे तर ह्याला मत दिला पाहिजे. दुकानात जाताना सुद्धा हा दुकान दुसऱ्या जातीतल्या लोकांचा असून त्या दुकानात नाही द्यायचं. मग हा जातीभेद नाही का? महाराष्ट्रात जातीभेदाचं प्रमाण जरी कमी असेल, पण राजस्थान, UP, बिहार, मणिपूर असे कित्येक राज्य आजही लोक शिक्षणापासून वंचित आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात जातीभेद सुरूच आहे. जेव्हापर्यंत हा जातीभेद बंद होत नाही तोपर्यंत हा आरक्षण गरजेचं आहे. कारण हे गरीब लोकांना वाचवण्याचं काम हे आरक्षण करतो. एक साधं उदाहरण म्हणजे झाडू मारणारे सफाई कामगार, गटार साफ करणारे, कचरा उचलणारे यांचे आडनाव आपल्याला कधीच ओबेरॉय, पटेल, वर्मा, शर्मा, श्रीवास्तव या आडनावाचे मिळणारच नाही. मग हा सुद्धा एक भेदभावच आहे. जेव्हा सगळ्या जातीतले लोक सगळे काम करायला लागतील, ब्राह्मण असेल
तर तो गटर साफ करायला लागेल आणि दलित मंदिराचा पुजारी बनू शकेल, तेव्हा आपण समजू की समानता आली. आणि त्या टाईमवर हा आरक्षण हटवता येणार. म्हणून आरक्षण हे त्या गरिबांचा हक्क आहे, जे त्या लोकांची बराबरी करण्यासाठी संविधानिक हक्क देतो. तसं बघितलं तर एक बौद्ध जात सोडली की सगळी हिंदू समाजाला या आरक्षणाचा सर्वात जास्ती फायदा आहे. तरीही काही लोक याचा विरोध करतात. 5000 वर्ष उच्चवर्गीय जातींनी काही समाजाला वंचित ठेवला, त्यांना मागासवर्गीय बनवला, त्यांची भरपाई म्हणून हा आरक्षण आहे.